तर आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे धनतेरस. तर सगळ्यात पहिले धनतेरसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज महिंद्रा B6ची पहिली सर्व्हिस आहे. तर आपण तिला शोरूमला घेऊन चाललेलो आहे सर्व्हिस सेंटरला. तर चला बघू कशी सर्व्हिसिंग होते, काय वगैरे कसं असतं इलेक्ट्रिक गाडीचं तुम्हाला दाखवतो. तुम्ही कंटिन्यू पुढं बघा. तर चलो आगे. चालायचं का? ते गॉगलवर ठेव की माझा खाली गॉगल होता ह्याच्यात ठेव ना. ह्याच्यात तो फास्ट कुठे गेला यातला खाली होतं आहे ना. हे टाक. ओके चलते हैं आगे. तर बघू शकता आपण महिंद्राच्या शोरूमला आलेलो आहे आणि तर डिलेवरी चाललेली दिसते. मला वाटत नाही आपली गाडी सर्व्हिसिंगला घेतील म्हणून. काय वाटतं तुला? अजिबात नाही. सणासुदीची गाडी शोरूमला घेऊन यायला लागली आपल्याला. मला आवाज द्या. मी हो ठीक आहे. नाही काय सर आपला बंद होता ना हा. म्हणून आपण घेतली नाही vehicle. असं काय तुम्हाला काय त्रास नाही नाही हो, मग कालच कन्फर्मेशन काल फोन करून बोलून घेतलं मला. हे चुकीचं आहे ना मग आपल्याला. आता तेच खोटं बोलतात मॅडम. मी कुठं बोलावलं आता? मी ज्यांची शोरूम जाऊन ह्याच्यावर रेकॉर्ड तुम्हाला ऐकवतो. त्यांच्या सरांना बरोबर सरांना बोलावं. फोन केलता. त्यांच्या सर समोर बोलले, केलेलं तुम्ही- स्पीकरवर. माझ्यासमोर लाऊड स्पीकर होता कॉल. मी सोपं नाही आपलं ना. कसं आहे? मला एक सांगा, गाडी घेतली कुठं मांजरीला यायला लागते, कुठं वागवलेला यायचं पण काय विषय नाही. ट्रॅफिक कमी आहे का इथं? नाही नाही कधी 2 तास लागलेत मला 2 तास यायला. ते केस नंतर हे ट्रॅफिक पुढे घे की डायरेक्ट बोलत होते आतमध्ये घालून आणि बसणार. हा चाललाय की वशिष्ठ मध्ये अडॅस ओके तुम्हाला दाखवू का परत? ड्रायव्ह असिस्ट. ऑल मध्ये जावा. ड्रायव्हर असिस्ट ड्रायव्हर त्याच्यामध्ये नाही का कोलिजन आहे म्हणजे नाही का ऑटो एमर्जन्सी ब्रेकिंग तुम्ही ऑन करू शकता या वॉर्निंग ठेवा. मी तर तुम्हाला ॲडवाइस करीन वॉर्निंग ठेवा. कारण की कसं आहे हे सेन्सर आहे ना इथं 2 रेडार आहे. तर ते काय करतात, कोण जात असेल एक 15 मीटर्स कोण गाडी थांबली तर आपली बी झटक्याने गाडी थांबते. ते आपल्याला कोणतरी पाठीमागनं ठोकू शकतो नाही वॉर्निंग राहते. आणि ते रिअर कोलिजन वॉर्निंग नाही का वॉर्निंग ते रिअर साईडला पण कोलिजन होत असेल तर वॉर्निंग देईल तुम्हाला. ते पण ऑन राहू द्या ना. आणि ब्लाइंड स्पॉट म्हणजे नाही का इथं येल्लो लाईट. हा ती वॉर्निंग ते पण आणि ऑटो एमर्जन्सी स्टेरिंग म्हणजे कोण इथनं येत असेल या कोण येत असेल तर स्टेरिंग जरा व्हायब्रेशन होते ते बी ऑन ठेवले आपण. ज्यातला स्पीड लिमिट आहे आपल्या स्पीडचा नाही का स्पीड लिमिट असिस्ट आहे ते तुम्हाला दाखवलं 80च्या अभाव गेलेलं तर तुम्हाला असिस्ट करेल वाजेल. लिमिट टॉलरन्स किती तुम्हाला स्पीड लिमिटचा टॉलरन्स पाहिजे नाही का कमी पाहिजे 5 किलोमीटर पर आवर नाही का काय पाहिजे ते असेल तुम्हाला लिमिटचं. त्याच्यानंतर क्रूज कंट्रोलला ड्रायव्हिंग वाटायसाठी क्रूज कंट्रोल हे दाबल्यावर क्रूज ऑन होतो आणि तुमची स्पीड मोर दॅन 30 किलोमीटर या 20 किलोमीटर पेक्षा जास्त पाहिजे तेव्हा तो क्रूज हे होईल क्रूज कंट्रोल. आणि ते ड्राईव्ह मोड काय काम करतं कुठला ते त्याच्या जर नाही ड्राईव्ह आपलं काय ड्राईव्ह मोड मध्ये तुम्ही क्रूज कंट्रोल एंगेज करू शकता. नाही तर ड्रायव्हिंग स्टाईल मध्ये नाही का तर डिफरंट स्टाईल दिले तुम्हाला नाही का एक्सक्लेटर किती पाहिजे रिस्पॉन्स म्हणजे कस्टमायझेशन तसं आहे ते. मग तेवढंच आहे. बाकी आहे तुम्हाला पार्किंग असिस्ट कसं पाहिजे डोर ओपन अलर्ट सगळं, पाहिजे हा. तुम्हाला ट्रॅफिकचं दिसलं पाहिजे नाही का बरोबर. ते बी ऑन ठेवले आपण. ड्राईव्ह अटेन्शन म्हणजे फ्रंट मध्ये कोण गाडी अलर्ट आली तर नाही का लाल कलरने दाखवल ते बी ऑनच ठेवले आपण. लेन असिस्ट मध्ये आपण लेन असिस्ट नाही का की बाहेर गाडी चालली असेल तर तुम्हाला दाखवायला नाही का आतमध्ये थोडीशी अशी वळली जाते नाही ती ठेवले. हायवे असिस्ट बंद करून टाकून नाही का आपलं तेच काय असतं ते काय विषय म्हणजे हायवे मध्ये कोण जात असेल आणि पाठीमागनं तुम्हाला व्हेकल येत असेल तर तुम्हाला ते असिस्ट करेल नाही का हा ते राहू दे, ते चालू राहू दे. ते नव्हते फिक्चर. आणि एमर्जन्सी लेन स्कीप असिस्ट म्हणजे नाही का लेनच्या बाहेर गेली व्हेकल तर थोडी नाही का इकडे वळते. इकडे वळली ते पण राहू द्या. ते तेवढंच बाकी आहे. झालं. आता हे मला सांगा पाठीमागचं पॅनलचं काय करायला लागेल आपल्याला? कुठला ते पॅनल ते पॅनल तुम्ही आले ना तेव्हा डोर सेटिंग देऊन कारण की नाही डोरला थोडं आतमध्ये घ्यावं लागेल आपल्याला म्हणजे मिस मॅच आहे तुम्हाला दिसला मला दिसला तर आपण आतमध्ये घेऊ त्याचा काही एवढा काय ये नाही. बाकी तर एवढंच फीचर आहे. बाकी तुम्ही सेटिंग मध्ये नाही का माहिती ते एक्सटिरियर तसं ऐका की आता आपण कोणत्या मोड मध्ये जास्त गाडी यूज करू शकतो की ह्या ड्राईव्ह मोड मध्ये कोणतं नाही डिफॉल्ट बरोबर. मोड आहे ना डिफॉल्ट मोड मध्ये तुम्हाला ऍव्हरेज चांगला भेटेल हा. नाही का सगळं चांगलं भेटेल पण तू कम्फर्ट भेटणार नाही. डिफॉल्ट मोड मध्ये तुम्हाला असं वाटेल नाही का थोडा
गाडी नाही का जड जड जाते नाही का, जड जड जाते म्हणजे सस्पेन्शन एवढा स्टिप नाही. तुम्ही दुसऱ्या मोडला चालवेल ना तर तुम्हाला अजून चांगला भेटेल तुम्हाला, म्हणजे Suspension. रेंज कमी भेटेल पण तू सस्पेन्शन हा, जरा हा. स्टिफनेस भेटेल. असं आहे. सगळ्यात भारी मोड कोणता त्यातला म्हणजे तर तुमच्या रेंज मोड आहे, सगळ्यात एव्हरीडे? एव्हरीडे मोड आहे, पण तू तिथं एव्हरेज कमी भेटतो ना. हा, मग रेंज मोड ओके वाटतं मला, हा. थोडीशी कमी होती पण मग ठीक आहे तो. सस्पेन्शन ओके ओके होतात. आणि हिथनं पण तुम्ही डायरेक्टली मोड हा, सिलेक्ट हा, माहिती ते सगळं, ते कळलेलं आहे. होमला जाऊ शकता तुम्ही, एसी इथनं चालू करू शकता डायरेक्टली नाही का. ती व्हेंटिलेटची जरा हवा कमीच येते बरं, पाठीमागून हवा येत नाही जास्त इथून तिथनं इथं पण व्हेंटिलेटचे हा, जरा. ventilate. का बरं? बघू आपण. नाही काय माहिती का, हवा जास्त म्हणजे ते जास्त नाही, इथनं येते. खालून येते, इथनं मागून गार येत होतं, नाही, पाठीमागून येते गार. पण ती अशी हे होत नाही. प्रॉपर येत नाही नाही का, एक साईडनी ती एक साईडनी कडन येत नाही का, एकाच कडन येते फक्त. का ते अपडेटचा विषय काय? नाही नाही अपडेटचा विषय नाही. काय आहे बघा, मला तर वाटतंय खालून येते हो, तसं नाही, इथून मागून आहे ना आता थोडं बघा, जाणवतं. इथं अर्धा झालं, इकडून नाही. आता आम्ही वेरणात बसायचो ना एकाच कडन ते बघा, तेव्हा आम्हाला त्या हिशोबाने आम्ही इथं हात सांगतो. लागू तुम्हाला कळेल. इथं इकडे घ्या थोडस, समजलं का तुम्हाला? आता मी म्हणतो इकडे नाही, इकडे नाही, पण सेंटरला यायला पाहिजे ना मेन तरी. कळेल तुम्हाला प्रॉब्लेम, तुम्ही फक्त नोट करून ठेवा की हा, नाही का. बरोबर ना, थोडस तो इश्यू आहे. आणि हे काय काम करतो हे वर्क? हे तुम्ही म्हणजे आपण जेव्हा क्रूज कंट्रोलला टाकतो ना व्हेकल, हा व्हेकल क्रूजला टाकली आपण, हा तर हा दाबलं ना तर ते दोन व्हेकल मध्ये किती डिस्टन्स मेंटेन करायचं ते सांगतात. ते लेन किपिंग असिस्ट म्हणजे हा, लेनच्या हा. हा क्रूज कंट्रोलला आपण व्हेकलच्या मध्ये, दोन व्हेकलच्या आपली आणि त्यांच्या मध्ये किती डिस्टन्स ठेवायचा ते त्याच्यावर set होईल. आणि हे आहे ते खालचं हे बुस्टर आहे sir. ते काय काम करतं? हे म्हणजे तुम्ही रेस मोड नाही का, रेस मोड कसा आहे हा, तसा तो बूस्ट करतो नाही का, हा, म्हणजे अजून पॉवर देतो. ओव्हरटेक करण्यासाठी दाबलं ना तर अजून पॉवर देतो. पॉवर येते का हा. तेवढ्या पुरतं फक्त 1-2 सेकंड. हो, पण तू मला नाही वाटत की ह्या काही गरज नाही गरज. नाही लय पॉवर आपल्या vehicle. अजून काय ते मागचे ते नाही का, ते नाव येतं बघा B6 इंडिया काय ते हा. नाही का त्याच्यात, ते नाव नाव वगैरे change होतं कस्टमाइज ना करता येतं का हो? कस्टमाइज करता येतं पण तो अजून फीचर नाही, आपल्याला विकत घ्यावा लागतो. आय लव्ह माय इंडिया, जय हिंद, जय नाही आपलं महाराष्ट्र. टायपिंग काय करायचं असतं तर नाही नाही ते कसं असतं, अजूनपर्यंत कोणी घेतलं नाही, पण तू लवकरच फीचर येणार आहे आपल्या वेगळ्या कस्टमाइज सॉफ्टवेअर करून आपण टाकणार आहे त्याच्यात. म्हणजे तुम्हाला काही बी नाव शकतं, तुमचं नाव कसं अविनाश. आणि चालू म्हणजे आता हे ऍप आहे. आता मला सांगा हा, ओके, हे बरं झालं तुम्ही आता 360 कुठे गेला? कुठे गेला? हा. दिसत नाही कॅमेरा. ऍक्टिवेट करायचं असतं का? गाडी बंद करावी लागते ना. नाही बघितलं मी ते, लॉक करून पण नाही होत. वॉर्निंग काय तिथून आतमधून ऍक्टिवेट करायचं. यूज 0 out of 15 day live feed. After reaching the limit, the feature will be available next day. म्हणजे ते You have used 0 out of म्हणजे अजून 15. वापरलेच नाही ते. 15 दिवसाला 15 वेळा आपण ते बघू शकतो. हम्म. ते वॉर्निंग होती की ह्याच्यातून अधिक करा बरं. 29 सेकंद पण. रेकॉर्डिंग येते. का बरं बंद असेल ते? तिथून बंद सांगत होतं मला. इथनंच काही घेणं केलं नाही असं त्याला. तसं ना सिक्युरिटी 360 म्हणून. आणि रिमोटवर एकच विंडो ओपन होतो का? हम्म? रिमोटवर नाही का आपण लॉकचं दाबून धरतो उघडतो ते? हा, ह्याला एकच पॉवर विंडो, मतलब हा. सगळ्यांना पॉवर विंडो आहे पण तो ऑटोमॅटिकली एकच आहे. हा, हा. हा वन टच आहे बघा. तसं नाही, रिमोटवर ना म्हणतो. रिमोट कुठले बी आहे ना ह्याच्यात नाही. आहेत ना, इथला पण केलंय ना आपण, तो एकच विंडो होणार तुमची. एलेक्सा बी एकच करणार. एलेक्सा आहे का? आहे ना. एलेक्सा, एलेक्सा, चालते. एलेक्सा, एक मिनिट. आता पण एलेक्सा, क्लोज, ओपन विंडो.
एलेक्सा ओपन विंडो. एलेक्सा क्लोज विंडो. एकच विंडो ना, ते सगळ्यांना आहे. बाकी नाही, बाकी तर आपला मेन थिंग आहे ना, आपण एनर्जी मीटरमध्ये नाही का कधी कधी नाही का हे ना हा ते लिमिटचं ते हा सेट करू शकतो. सेट करू शकतो. आणि हे पण काय विषय करंट हे काय माहिती का तुम्हाला, आता तुम्ही घरी आपले चार्जर नाही का 3.2 आहे 11 वॅटचा किंवा आता तुम्ही कुठला घेतलाय ते चार्जर, तर हमेशा लोडमध्येच ठेवा. जेव्हा तुम्ही हाय डीसी चार्जिंग बाहेर करत असाल नाही का, मोर दॅन 30 किलो वॅटचे नंतर करत त्याला हाय मध्ये ठेवा. ज्यावेळी चार्जिंग घरी करत असेल तर लोवर ठेवा आणि हे ऑन ठेवा प्री कंडिशन. हा ते ऑनच. आणि हे बघत जावं, कधी कधी नाही, कधी कधी कोण छेडखानी करतो ना, हा ते लिमिट म्हणजे इथं ठेवला ना तर तुमची तेवढी चार्जिंग सेट तेवढी चार्जिंग होणार आणि कट होणार. तर कधी पण हे बघत जावं नाही का चार्जिंगच्या टायमाला. आणि 95 ठेवा, पूर्ण चार्जिंग ठेवू नका. कधी लॉंग रूटला जायचं असेल तर एमर्जन्सीला ठेवा तुम्ही. तुम्हाला इथे बटन तुमची आता क्लायमॅटिक कंडिशन तुमची जास्त नाही का, कंजम्पशन मधली जास्त किती कंजम्पशन होते ते कळेल तुम्हाला. ड्रायव्हिंगला एवढी एनर्जी यूज झाली तुमची, क्लायमॅटिक आता 18 झाली नाही का, अदर्स मध्ये एवढी गेली. मग त्यात नाही का काही स्पीकर असेल काय असेल, बॅटरी टिकून 0.5 गेली. बाकीचा काय नाही जास्त इंटरनल आहे. कधी कधी तुम्हाला सीट पुढं मागे असं करण्यासाठी नाही का वायरलेस चार्जिंग दोन्ही चालू आहे का? हा चालू आहे. मी लाईव्ह फीडचं बघतो हा सर. हा ते लाईव्हचं सेटिंग मध्ये असेल बघा. नाही तर मी नाही, पाहिलं इथं नाही. 360 पाहिलं होतं. नाही काय आहे लाईव्ह सेटिंगचं आहे ना. आणि फक्त ब्लूटूथने गाणी नाही लागत का, पण ते डायरेक्ट कारप्लेच ओके तो कनेक्ट होईल नाही तेव्हा का ब्लूटूथने लागेल ना तुम्हाला गाणे. मग ते ते तुम्हाला काय होतं Android जेव्हा असेल. कारप्ले कनेक्ट होतो ना तेव्हा सॉंग्स प्ले होतात, तसं प्लेच होत नाही. जेव्हा कारप्ले कनेक्ट होईल ना तेव्हाच प्ले होतं. नाही तुम्ही कार प्ले काढून टाका, म्हणजे तिथनं कनेक्टिव्हिटी मध्ये नाही कारप्ले जरी बंद ठेवला ना म्हणजे तरी ब्लूटूथ वर हेच नाही होत, सॉंग्स नाही लागत. नाही लागलाय पाहिजे तुमच्या ब्लूटूथ वर गाणे. दाखवतो तुम्हाला तुम्ही कनेक्ट करून. आयफोन काढून टाका तुम्ही तुमचा. हा कोण गणेश कोण ते ब्लूटूथ पण आप अँड्रॉइड नाही ना आपल्याकडे. हा अँड्रॉइडने वाजवायला पाहिजे, काय हरकत नाही. कारण की सगळे लोक पार्किंग पुढे गेलं पार्क ऑटो पार्क कन्फर्म. हे 3 डॉट आहे ना, हा इथं लागू शकता तुम्ही. हे सेटिंगला जायचं, मग तुम्ही ऑन ऑफ काही करू शकता नाही का, ऑन ऑफ करू शकता. तर तुम्ही गेलं इथं पार्किंगला गेलं, ते बाकीचं पण काय सगळे तिथं म्हणजे ऑटो पार्क मध्ये ऑटो पार्क मध्ये ते बाकी पार्किंग सगळे आहे. ते सगळं तीन ते इन पार्क आउट पार्क नाही का, तुम्हाला काढायचं असेल पार्किंग मध्ये नाही का जाऊन ते करू शकता तुम्ही नाही का. ऑटोमॅटिकली रनिंगसाठी इन मध्ये नाही का कुठं जागा असली तर ती ऑटोमॅटिकली घेईल, पण तो लेन पाहिजे त्याला. तसे ते पट्टे पाहिजे ब्लॉक पाहिजे. नाही तुम्हाला समजा ब्लॉक नसेल तर पार्किंग स्टॉप केले मी, हे नसेल तर तुम्ही इथं करायला गेलं, इथं करायला येतं. विजल पाहिजे असेल नाही का तुम्हाला, is the brake pedal within this space. कळलं म्हणजे तुम्ही तुमची चॉईस नाही का तसं कन्फर्म ऑटोमॅटिक लागल ना आता. ओके स्टार्ट द पार्किंग. पुढं गाडी जाते ना. आपला संदेश काय झालं बरं. सेम नव्हतं घेतली ती. कन्फर्म कर. पाय काढला रिमूव्ह ऑब्स्टॅकल्स ते पुढे आहे त्याच्यामुळे. हा त्याचं काय ते सांगते ते मागे घ्या म्हणते ऑब्स्टॅकल्स त्याच्यामुळे. जनरेशन काय इथं हे
गर्दी असं जागा वगैरे. बरोबर तुम्ही म्हणले ना पट्टे तसंच लागत असेल त्याला सगळीकडे. नाही ह्याला पट्टे नाही लागत. नाही पट्टे लागत, तुला म्हणलं ना मी. ह्याला हे आणि असं असं पण आहे ना काहीतरी ती गाडी आपण फक्त उचलून ठेवू शकतो आणि पार्क होती ती. तीच आहे ती ना, काय तीच त्याची आहे. काय हा का? बघ की स्क्वेअर तुला पाहिजे तर ठेवलं. केलंय नियोजन. काहीतरी विषय होतोय. नाही हे सगळे जातात ना, रेडार सेन्स करतो नाही का कोणतरी येतोय. म्हणजे या कंटिन्यू साईडला ठेवायला लागणार आहे गाड्या आपल्याला, मग इकडे पार्किंग होईल 2 गाड्यांच्या मध्ये ऑटोमॅटिक ती. नाही होते ते, आम्ही करून बघितलं, पण तो काय आहे थोडा कंजेस्टेड व्हेकल आहे ना, कोण बी येतोय हा ते पण असणार कारण की ते सेन्स करतात. आपण आता B6 सर्व्हिसला घेऊन गेलतो, पण महिंद्राच्या हलगर्जीपणामुळे आपली काही सर्व्हिस झाली नाही, कारण त्यांनी सांगितलंच नाही की आपल्याला शोरूम 6 दिवस बंद आहे म्हणून. काल फोन करून बोलून घेतलं त्यांनी, आता म्हणतात 6 दिवस शोरूम बंद आहे. पण जाऊ दे आता. पण थोडी जी आपल्याला B6 ची फीचर्सची माहिती होती ती त्यांच्याकडून भेटलेली आहे. तर चला बघू पुढे.